तर आज आपण जाणार आहोत कॅम्पिंगसाठी. 3 नाईट्स आणि 2 डेज असं आहे. कॅम्प किंडलिंग 7 ओक्स केंटमध्ये. तर इथे आम्ही कार पार्क केली आणि आमचे सगळे बॅग्स घेऊन चाललो आहे. आम्ही एक ट्रॉली घेतली होती. त्या ट्रॉलीमध्ये सगळं सामान टाकलं, त्याच्यामुळे इझी होतं कॅम्प साईटला जाईपर्यंत. हे सगळं सामान ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर एक बाळ पण बसलेलं आहे ट्रॉलीमध्ये, तुम्ही बघू शकता. आणि आता आम्ही एंट्री झालेली आहे आतमध्ये. त्यांनी सगळं चेकिंग वगैरे केलं, रिस्टबँड दिले, टॅग दिले हातावर घालायचे मुलांचे आणि आमचे. त्याच्यावर मुलांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला होता रिस्टबँडवर. आणि इथं मग एक जागा सापडली, आधी सापडत नव्हती, आम्हाला जर उशीरच झाला पोचायला. मग फायनली सापडली. मग तिकडे हे टेंट लावायचं काम चालू झालं आणि आता हा असा टेंट झालेला आहे उभा करून. आणि टेबलही ठेवलेला आहे, टेबलही लावून ठेवलं आणि सगळं सामान वगैरे ठेवलेलं व्यवस्थित. आणि आम्ही ब्रेकफास्टला वगैरे वापरायचो सकाळी. आणि मग तिथे ॲक्टिव्हिटीज खूप होते. तर पहिली ॲक्टिव्हिटी बेस कॅम्पमध्ये लहान मुलांचे क्लाइम्बिंग रेल आणि जम्पिंगचं पण होतं साईडला. आय थिंक इट वॉज कॉल्ड एरियल जम्प. आणि दुपारनंतर एक 4-5 नंतर इथे असं हे चालू करायचे फायर. तिथे तुम्ही मार्शमेलो वगैरे तुमचं रोस्ट करू शकता किंवा नुसतं बसवू शकता समोर. तर इथे हे मार्शमेलो आम्ही घेतले थोडे. आतमध्ये फार महाग होते, मला वाटते नेक्स्ट टाईम घेऊन जायला पाहिजे सोबत कॅम्पिंगमध्ये. पण मी थोडेफार घेतले मुलांसाठी आणि इथे रोस्ट करत बसलो आणि त्यांनी खाल्ले रोस्ट करून मजेने. इथे अशी आजूबाजूला अशी दुकानं होती, म्हणजे फूड ट्रक्स होते बरेचसे आणि भरपूर वेगळा मेन्यू होता. ब्रिटिश होता, मोरॅकन, युरोपियन. तिकडे आम्ही 1-2 दिवस जास्त नाही खाल्लं, कारण आम्ही बरोबर नेलं होतं घरातलं. पण हे सगळे असे कॅम्पिंग आहेत, टेंट आहेत सगळे आजूबाजूला. प्री पिच एरिया आहे आणि स्वतःचं टेंट करायचं पण वेगळं सेक्शन आहे. तर हे समोरून सगळं जंगलचं आहे टेंटचं पाठीमागे. आणि आता मी जात आहे आमच्या टेंटकडेच. आणि नंतर आम्ही थोडं एक दुसरे पुढचे एक नॉकआउट व्हॅली म्हणून ते पण पाहायला गेले. मी थोडा तिथे वॉक केला हायकिंग. हे इव्हिनिंगचं आहे, सनसेट झालेला आहे. आय थिंक हा 2nd डे होता बहुतेक, 2nd डे इव्हिनिंग. आणि मग मुलांना मॅगी खायची होती म्हणून मी मॅगी गरम केली. मायक्रोवेव्ह तिकडे होता कुकिंग स्टेशनमध्ये. तर आमच्याच एका भांड्यामध्ये ते मॅगी टाकून, पाणी टाकून गरम करून मग इथं खात बसलेले आहेत सगळे. त्यांची इच्छा झाली पूर्ण की टेंट कॅम्पिंगमध्ये मॅगी बनवलं आणि खाल्लं. तर इथे टेबल जो आम्ही केला होता तिथेच खात बसले. आणि हे इव्हिनिंग रात्रीचा व्ह्यू आहे. एक 6-7 नंतर हे असे कार्यक्रम चालू व्हायचे. कॉमेडी सांगायचं कोणी, जोक्स किंवा ऑडियन्समधून, किंवा त्यांचे स्वतःचे पण बँड असायचे, ते लाईव्ह शोज करायचे. तर इथे ते एखादंच तसं गाणं ऐकत आम्ही बसलो होतो आतमध्ये. हा पूर्ण रात्रीचा कसा व्ह्यू आहे दाखवत आहे. आणि हे दुसरा दिवस सकाळ झालेली आहे इथे. आय थिंक 6:15-6:30 वाजले होते. सकाळी खूप गार लागायचं. तशी आम्ही पॅकिंग नव्हती व्यवस्थित केली, वाटलं नाही गार लागेल. पण नेमकं आम्ही झाडाच्या एकदम जवळ होतो कॉर्नरला, तर ते खूप गार लागायचं. पण एनिवे. आणि मग हे सकाळी मी उठली, माझं आवरून झालं आणि मग मी वॉकला निघाले. तर ते तुम्हाला दिसत आहे. तर पुढे चालत जाईन मी. जो आहे एरिया टेंटजवळचा ह्या साईडचा, ह्याला बेस कॅम्प नाव होतं. आणि पुढे त्या झाडांच्या पलीकडे अजून आहे ॲक्टिव्हिटीजचा एरिया. तर पुढे गेल्यावर तुम्हाला कळेलच ते. तर ह्याला हे बेस कॅम्पच आहे अजून. तर ते शॉवर रूम्स वगैरे आहेत, टॉयलेट आहे. ते समोर जे ग्रे आहे ते टॉयलेट आहेत. आणि पुढे बाजूलाच व्हाईट पुढे आहे, तिथे शॉवर रूम्स पण होते. शॉवर रूम्स पाठी गेले सॉरी. हे समोरचे जे आहेत तिथे किचन कॅम्प आहे, तिकडे तुम्हाला ब्रेकफास्ट वगैरे मिळतो. त्याच्या बाजूला पण त्यांनी टॉयलेट ठेवले होते. म्हणजे ते इव्हेंट टॉयलेट असतात जे मुव्हेबल असतात.
ते सगळं सिटिंग एरिया वगैरे आहे. समोर क्रीम कलरचं जे व्हॅन आहे ते आईस्क्रीम व्हॅन आहे. आता मी ह्या फॉरेस्टच्या पलीकडे पण जाणार आहे वॉकसाठी. कोण सकाळी नव्हतं तिकडे, मी एकटेच वॉकिंग निघाली होती. तर हा जो पुढचा एरिया हा आहे सेंटर कॅम्प, म्हणजे कॅम्पमधलं सेंटर. ट्रक्स आहेत, छोटे छोटे त्यांचे आउटलेट आहे. कॉफी, फ्राईज, पास्ता. इथं हे गेम्स अरेना आहे. इथं काल डिक्लेअर केलं कुठली गेम जिंकली. 4 ग्रुप होते. असंच त्या ॲक्टिव्हिटीमध्ये, आणि आपण कुठल्या ग्रुपला सपोर्ट करतो मग ते पॉईंट्स काउंट करतात. इथे डिस्को थिंग होता. आता मी सकाळ सकाळी उठली आहे, कोणीच नाही आहे. वॉकला आले आहे. आमच्या पुढे आलं की हा असा पुढचा एरिया आहे. सगळे जे नंबर दिले ते सगळे तिथे ॲक्टिव्हिटीज होतं. सगळीकडे नंबर दिले जातात आणि ते सरळ तिकडे गेलं तर ते हे आहे पुढचा एरिया, जिकडे दुसरे टेंट आहेत, ग्लॅम्पिंग आहेत त्या टोकाला. त्याच्या पलीकडे पण आणखीन गेम्स होते, ते पण आम्ही कव्हर केले थोडेफार. हा सेंटर कॅम्पच्या लेफ्टला जे होतं रस्ता तिकडे हे ॲक्टिव्हिटीज आहेत. इकडे नाही आम्ही आलो. इथे ट्री क्लाइम्बिंगचे 2 आहेत. इथे एक होता आणि बरंच म्हणजे इथे आतमध्ये पण होतं. हा एरिया नाही आम्हाला कव्हर करता आला. इथे पण आहे आतमध्ये 6. ट्री क्लाइम्बिंग ॲडव्हेंचर आहे. आणि अडल्टचेही ॲक्टिव्हिटीज होते, तर तिथे आम्ही पार्टिसिपेट केलं. आणि सगळ्यांसाठी होतं, प्रत्येक एज ग्रुपसाठी काही ना काही होतं. टीनेज, इन्फंट, 2 इयर्स प्लस आणि अडल्ट. फक्त की तुम्ही ॲडव्हान्समध्ये बुक केलं तर खूप फायद्याचं आहे. तर नेक्स्ट टाईम आणखीन प्लॅनिंगची गरज आहे. हे फर्स्ट टाईमच होता एक्सपिरियन्स कॅम्पिंगचा, पण छान झालं. आणि असे सेशन पण होते असे जे तुम्हाला युजफुल आहे. जर तुम्ही कुठे एकटेच अडकला आयलंडवर वगैरे, किंवा असे एक्स्ट्रीम जे नॉलेज आपल्याला असं सहसा मिळत नाही, तर हे वन ऑफ द आहे फायर लायटिंग सेशन, जिकडे तुम्हाला फायर क्रिएट करायची विदाउट एनी टूल्स, मॅच बॉक्स किंवा असं. आणि हे स्पिअर मेकिंग, ज्यात आम्ही स्पिअर बनवले. म्हणजे जर तुम्ही समजा एकटे अडकला फॉरेस्टमध्ये कधी, तर हे आहे त्या, म्हणजे फॉरेस्टमध्ये काय असतात, वूड असतं, लाकडं असतं, त्याच्यापासून हे बनवायचं आणि तुम्ही मासे, खेकडे पकडू शकता याने. हे सेशन्स 1 तासाभराचे होते दोन्ही पण, आणि खूप छान माहिती मिळाली.